नमस्कार सर्व सद्भक्त सज्जन भक्तांना. वासुदेव महाराजांचा गोड 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 राम 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 राम. सज्जनो, आमचे आजोबा वैकुंठवासी खंडेराव भागवत महाराज व आमचे वडील वैकुंठवासी गुरुवर्य गजानन महाराज व आमची आई अन्नपूर्णा माता व सर्व पूर्वजांच्या कृपेने व मैलारचा म्हाळसा खंडोबा व रुक्मिणी पांडुरंग कृपेने, तसेच लक्ष्मी, विष्णू, बालाजी, नवदुर्गा, शिव, खंडोबा, मारुती, विठ्ठल, राम कृपेनीच मी वासुदेव महाराज 13 कोटी रामनामाचा जप करण्याचा मानस केला बरं काय. आणि ह्या माणसाला आत्तापर्यंत बऱ्याच भक्तांनी आनंदाने तो जप करण्याचा संकल्प केलेला आहे. म्हणून त्या सर्व भक्तांचा मी मनपूर्वक या ठिकाणी ऋणी आहे, त्यांचं अभिवादन करतो आहे मनातून. आणि दुसरी महत्त्वाची सूचना अशी की हा जो 13 कोटीचा जप आहे, तर आपणाला माघ शुद्ध रथसप्तमी मंगळवारी दिनांक 4/2/2025 या दिवशी आपणाला सगळ्यांनी एकदाच सुरुवात करायचं आहे. आणि तो करत असताना प्रत्येकाने आपापल्या घरातील देवाची पूजा वगैरे करायची, दिवा लावायचा. आणि त्या दिवशी योगाने रथसप्तमीचा दिवस असल्यामुळे सगळ्यांच्या घरी गोड नैवेद्य कसाही होतोच, काहीतरी गोड करतातच. देवाला नैवेद्य दाखवायचा आणि दाखवून आपल्याला जेवढं शक्य असेल त्या दिवशी जप करायचा. आणि तो जप करत असताना सुरुवातीला श्रीराम जय राम जय जय राम हा एक जप करायचा. आणि सुरुवातीला पण जेवढं शक्य असेल 1000 करा, 2000 करा, 5000 करा. आणि त्या जपाची सांगता करत असताना पुनश्च एकदा श्रीराम जय जय राम म्हणायचं. राजाजी रामचंद्र भगवान की जय, मुख्य प्राणवीर हनुमान की जय, पार्वती पते शिव हर 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 महादेव की जय म्हणून त्या जपाची सांगता करायची. आणि ह्या जपाचे नियम असे आहेत की सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत केव्हाही आपणाला हा जप कुठेही करता येतो. मग तुम्ही घरी असाल, ऑफिसमध्ये असाल, शेतामध्ये असाल, बरं काय, कुठेही हा जप करता येतो. ह्या जपाला आपण जेवल्यानंतर फराळ केल्यानंतर केव्हाही हा जप करता येतो. ह्या जपाला काही बंधन नाही. आणि समजा जप करत असताना एखादी नियम चुकला, काही कारणाने जप नाही करता आला, तरी तो राहिलेला जप पुन्हा करायचा. आणि एवढाच जप करावा असं काही कोणत्याही प्रकारचा आट किंवा नियम नाही. जेवढं आपल्याला ह्या पवित्र रामकार्यामध्ये आपण जेवढी सेवा करता येईल, जेवढं योगदान देता येईल त्या प्रकारे योगदान द्यावं, हीच माझी सर्वांना पुन्हा पुन्हा विनंती आहे. आणि हा संकल्प जरी मानस जरी वासुदेव महाराजांचा असला तरी बुद्धी देणारा भगवान राम प्रभू मारुतराय आहेत. आणि त्यांच्याच बुद्धीने सगळ्यांच्या तुम्हा साधू संतांच्या सज्जनाच्या आशीर्वादाने हा जो हेत आहे हा लवकरात लवकर पूर्ण हो, हीच इच्छा आहे. आणि कमीत कमी रोज अर्धा तास जप केला तर कमीत कमी 4000 तरी जप होतो बरं का. कमी जास्त होईल म्हणा, त्यामध्ये राम 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 असा एवढा जप करायचा. हा संकल्प, हा जो हेत आहे तुम्ही ऐका. आणि इतरांना, आपले मित्रमंडळी असतील, शेजारी असतील, नातेवाईक असतील, त्यांना पण सांगा. आणि सगळ्यांच्याच सहकार्यानं ह्या 13 कोटी रामनामाच्या जपामध्ये सगळ्यांनी सहकार्य करावं, हीच पुन्हा पुन्हा सर्वांना वासुदेव महाराजांची
विनंती आहे, सगळ्यांनी सहकार्य करावं. आतापर्यंत बऱ्याच भक्तांनी करतो म्हणून होकार दिला आहे. अजून तुम्ही ऐका, इतरांना सांगा. आणि ह्या रामनामाच्या, कारण कलियुगामध्ये रामाशिवाय दुसरा पर्याय नाही. आता ह्याच्यावर रामनामावर जर बोलायला ठरवलं तर वेगळं प्रवचनच होईल बरं काय. म्हणून एकच सांगून जातं आहे, शास्त्रात सांगतं की काही लोक म्हणतात की राम राम म्हणल्यानं काय होतं. तर त्याचं एकच कारण असं सूत्राचं शास्त्रकारांनी सांगितलं. रकारो उच्चार मात्रेन बहिर्निर्याति पातकं न च प्रवेशेति भावे च मकारस्तो कपाटवत. किंवा आमच्या तुकोबाने सांगतो, रामनामाच्या चिंतने पळती 12 वाटा विघ्ने. 13 कोटी जप केल्यानंतर काय फळ मिळतं हे नंतर मी तुम्हाला सांगेन बरं काय. म्हणून एवढी सगळ्यांना सूचना आहे की रकार नुसतं रा म्हणलं की आपलं तोंड उघडतं, रा म्हणलं की तोंड उघडतं, आणि म्हणलं की तोंड बंद होतं. मग ह्या उघडण्यामध्ये आणि बंद होण्याची जी क्रिया साधी जरी वाटत असली तर शास्त्रकार संत महात्मे सांगतात फार मोठा अर्थ ह्या क्रियेमध्ये साठवलेला आहे. काय होतं, रा म्हणलं की आपल्या शरीरातली जी काही तनाची पापं, मनाची पापं झाली असतील किंवा आपल्या शरीरामध्ये असतील, ती सगळी पापं बाहेर जातात बघा रा म्हणल्यानंतर. आणि म्हणल्यानंतर म्हणलं की आपलं तोंड बंद होतं आणि बाहेर गेलेली पापं पुन्हा आपल्या अंतःकरणात प्रवेश करू शकत नाहीत. असं हे रामनामाचं महात्म्य आहे. भरपूर बोलण्यासारखा विषय आहे. समुद्राची शाई, पृथ्वीचा कागद आणि सर्व पर्वताची लेखणी जरी केली तरी रामनामाचं महत्त्व कधीही संपणार नाहीत. हे माझ्यापेक्षा तुम्हाला सगळ्या सज्जन भक्तांना ज्ञात आहे. एवढंच बोलून मी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो आणि पुनश्च एकदा सगळ्यांना अभिवादन करतो आहे. सगळ्यांना सांगतो आहे की ज्यांना ह्या पवित्र रामनामाच्या 13 कोटी जपामध्ये सहकार्य करायचं असेल, जप करायचा असेल, त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा बरं काय. आणि संपर्क साधून ह्या रामनाम कार्यामध्ये होईल तेवढं आपणाला लवकरात लवकर हा जो संकल्प आहे, सत्यसंकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ, एवढीच मी सगळ्यांना प्रार्थना करून मी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. आणि रामाच्या बरं काय मारुतीच्या कृपेने हा जो संकल्प आहे, हा जो मानस आहे, हा लवकरात लवकर सगळ्यांच्याच भक्तांच्या सहकार्याने सिद्धीला जावो, हीच सर्वांना माझी या ठिकाणी सूचना आहे. तुमचाच वासुदेव महाराज. राम राम राम.